नमस्कार, हाय हॅलो सगळ्यांना. तर आजचा ब्लॉग आहे, आम्हाला जायचं आहे लग्नाला. तर हा स्पेशल ब्लॉग आहे गेट रेडी विथ मी. तर अशी कुठलीच मुलगी नाही आहे किंवा कुठली स्त्री नाही आहे जिला मेकअप आवडत नाही किंवा जिला छान दिसावं वाटत नाही. सगळ्यांना वाटतं की आपण छान दिसावं, छान राहावं, छान असावं, नीटनेटकं असावं, साडी वगैरे. तर आम्हाला जायचं होतं लग्नाला. त्यानिमित्ताने इथं माझा मेकअप चालू आहे. तर मी इनसाईडचं प्रायमर आणि मॉइश्चरायझर जे की लाँग लास्टिंग आहे ते आधीच लावलं होतं. त्यानंतर कलर करेक्टर लावलं, जे की आपल्या चेहऱ्यावर जे ते काळे डाग वगैरे असतात ते झाकून जातात त्या कलर करेक्टरने. मग इव्हन टोन होते आपल्या चेहऱ्याची, जी ऑड इव्हन असते ती इव्हन होते. त्याच्यानंतर इनसाईड ब्ल्यू हेवनचं माझ्याकडं फाउंडेशन होतं, ते लावलं मी. आणि नंतर ही मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावली. तर अतिशय पुट्टी भरल्यासारखं वाटत होतं चेहऱ्याला एकदम. पण मेकअप केल्यावर चेहरा छान दिसतो. म्हणजे आपल्या चेहऱ्याला, आपल्या स्किन टोनला जो सूट होतो कलर तोच आपण लावला पाहिजे, की जेणेकरून ते जास्त पण वाटणार नाही आणि कमी पण वाटणार नाही. तर अशा प्रकारे मी चेक करत होते. त्यानंतर मग ते झाल्यावर मी ठरवलं की आधी दागिने घालून घ्यावे. तर हा अतिशय सुंदर असा मोत्याचा दागिना मी घातला होता. तर मला तो अतिशय आवडला होता. तो इतका छान दिसत होता आणि त्याचे कानातले तर इतके छान होते. तर हा आम्ही तुळशीबागेत घेतला होता. तर छान होता तो खूप, आणि छान दिसत होता तो हार पण गळ्यातला. तर खूप वेळ तो बसतच नव्हता मला, त्याच्यामुळं मी आधी बसून बघितला. तर अशा प्रकारे मी रेडी होत आहे इथं. आणि हा माझा लग्नातला नेकलेस छोटासा, जो की मी त्या ह्याच्या खाली मोत्याच्या दागिन्याच्या खाली घातला होता आणि ॲडजस्ट होत नव्हता तो प्रॉपरली, त्याच्यामुळे त्याला ॲडजस्ट करत होते मी. कारण ते ऑड इव्हन झाल्यावर चांगलं दिसत नाही, सेंटरला असल्यावर छान दिसतं, म्हणून मी ते ॲडजस्ट करत होते. सेट करावं लागतं ते. नंतर हे मोत्याचं कानातलं घातलं, ते मला अतिशय आवडलं होतं हे कानातलं. आणि हा सेट तुळशी बागेतून घेतला होता. ओके. तर हा आहे फर्स्ट ब्लॉग. याच्यामध्ये एवढंच आहे जे की मी रेडी होत आहे. आणि हा आहे माझा सौभाग्याचा अलंकार. नंतर हेअरस्टाईल आता मी सेकंड पार्टमध्ये दाखवणार आहे, कारण की काय हेअरस्टाईल करावी तेच कळत नव्हतं मला. मी नंतर दाखवते तुम्हाला.